मित्रांनो, आपल्या मागच्या व्हिडिओचं टार्गेट कंप्लीट केल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे नवीन PLP फाईल तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. एकदम क्वालिटी अशी ही PLP फाईल आहे, युनिक अशी PLP फाईल आहे, ज्याला 3 स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे, जो तुम्हाला व्हिडिओत मी बोलून सांगितलेला आहे. पासवर्ड मिळवा आणि PLP फाईल लगेच तुम्ही डाउनलोड करू शकता. लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणार आहे. कोणतंही टार्गेट वगैरे असं काय नसणार आहे आजच्या व्हिडिओला. तर हे साईज तुम्ही बघू शकता PLPची 830 बाय 1280 अशा प्रकारची ही साईज असणार आहे. आणि इथे तुम्हाला आता व्हाईट बॅकग्राऊंड घेतलेलं आहे मी. त्याच्यानंतर इथे ही मैदानाचं जे निकाला पसला हा फोटो आहे, त्याचा मी PNG मध्ये कन्वर्ट करून ॲज अ बॅकग्राऊंड म्हणून यूज करतोय. त्याच्यानंतर पुन्हा एकदा इथे अशा प्रकारे हे मैदानातलं पुन्हा एकदा बैल पळतानाची व्हिडिओ फोटो येतो. त्याच्यानंतर हा पब्लिक डोंगरावर बसलेले पूर्ण गच डोंगर असा भरलेला आहे, अशी ही PNG इकडे मी ॲड केलेली आहे. त्याच्यानंतर आता इथे हे टेक्स्ट टाकलेलं आहे. मित्रांनो, आपण जे टेक्स्ट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले या PLP मध्ये आपण टाकलेले आहे, तर ते संपूर्ण टेक्स्ट हे हिंद आणि श्रीलिपी आणि एक खांड हा असे 3च फॉन्ट यूज केलेले आहे. हे फॉन्ट तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटतील. हिंद फॉन्ट आणि खांड बोल्ड हा फॉन्ट आहे, तो तुम्हाला गुगलवरती फ्रीमध्ये भेटून जाईल. तर हे अशा प्रकारे मी हे टेक्स्ट टाकलेले आहे. जरी समजा चेंजेस काय करायचे असेल तर तुम्ही नक्कीच डायरेक्ट चेंजेस करू शकता. त्याच्यानंतर हे व्यवस्थित सेट करून घेतलं एकदम प्रॉपर. त्याचबरोबर इकडे हे अशा प्रकारे जसं सांगितलं मी इन्फिनिटी फॉन्टची यूज करून हे इथे अशा प्रकारे टायपिंग केल्यानंतर त्याला इथे ग्रेडियंट अप्लाय केला आणि ग्रेडियंट अप्लाय केल्यानंतर इकडे मी स्ट्रोक दिलेला आहे. अशा प्रकारे इफेक्ट दिल्यानंतर इथे 2 हे झेंड्यांचं जे आपण क्लोथ असतो, थोडक्यात रेड क्लोथ इथे मी हे ॲड केलेलं आहे. आणि यावर इथे हा एक शेप मी बनवला आणि हा शेप इथे ॲड केला, ज्यात मी पेडगाव नाव टाकू शकतो, हिंदी केसरी पेडगाव या अशा प्रकारे हे टेक्स्ट हे शेप इथे ॲड केल्यानंतर इथे तुम्हाला दाखवतो मी त्याला ग्रेडियंट अप्लाय केलेलं आहे. त्याच्यानंतर स्ट्रोक देखील मी ॲड केलेला आहे. त्याचबरोबर इकडे ह्या असे 2 गद्यांची PNG आहे, जी की आपल्याला मैदानामध्ये जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा आपल्याला अशी ही गदा, चांदीची गदा आपल्याला बक्षीस म्हणून मिळते, तर ते देखील मी इथे ॲड केलेले आहे. आणि पहिला पासवर्ड आहे तो म्हणजे 20. हे अशा प्रकारे मी इथे ॲड केल्यानंतर त्याच्यात तुम्ही इथे बघू शकता, इथे हिंदी केसरी पेडगाव हे टेक्स्ट मी टाकलेलं आहे. आणि हे टेक्स्ट देखील फुल्ली एडिटेबल असणार आहे, जे तुम्ही इथं बघू शकता. इन्फिनिटी फॉन्ट्स यूज करून हे टेक्स्ट टाकलेले आहे. इथे अनुस्वर दिसत नाही आहे, पण अनुस्वर मी आता हे अशा प्रकारे टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. जे की आपल्या पंढरीच्या विठुरायाचे जे कपाळावर टिळा असतो, तो कपाळाचा टिळा मी इथे हिंदी केसरी नावात वापरलेला आहे. तर त्याच्यानंतर इकडे हे टेक्स्ट टाकलेले आहे, जे की आता जे पहिल्या दिवशी मैदानाला जाणार हे खास त्यांच्यासाठी 21 जून, आणि ज्यांचं आदतचं मैदान वगैरे तर त्यांच्यासाठी इथे तुम्ही डायरेक्ट चेंज करा, 22 जून करा. बाकी फाटी वगैरे तर सेमच आहे. तर हे अशा प्रकारे टाकल्यानंतर इथं परत एकदा हा एक शेप ॲड केला आणि त्याला ग्रेडियंट टाकलेले. ग्रेडियंट टाकल्यानंतर इथे मी आता हा जसं सांगितलं व्हिडिओच्या स्टार्टिंगला खांड फॉन्ट, तर हा आहे खांड फॉन्ट. याच्या मदतीनं मी इथे हिंदी केसरी पेडगाव मैदानासाठी सज्ज हे टेक्स्ट टाकून घेतला. तर दुसरा पासवर्ड आहे तो म्हणजे PD. हे अशा प्रकारे हे टाकल्यानंतर इथं पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी सज्ज हे टेक्स्ट टाकलेले आहे. ते हे देखील इन्फिनिटी फॉन्टचा यूज करून इथे टाकलेले आणि मी लॉक करून घेतलेलं आहे. आणि त्याला इकडे बघू शकता तुम्ही ग्रेडियंट अप्लाय केल्यानंतर मी जस्ट स्ट्रोक ॲड केलेला आहे. आणि त्याला रोटेशन वगैरे तर थोडंफार वगैरे चेंज केलेलं आहे. तुम्ही जेव्हा डाउनलोड करताल तेव्हा तुम्हाला नक्कीच तुम्ही सेटिंग वगैरे चेक करा आणि त्या पद्धतीनं तुम्ही तुमचे देखील डिझाईन बनवू शकता. तर इथे हा रायफलचा मी इथं फोटो ॲड केला, PNG कशा प्रकारे कटिंग वगैरे केलेली एकदम व्यवस्थित तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला PNG हे फोटो कट वगैरे करायचं असेल तर त्यावरती देखील आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ
दिलेले आहेत ते तुम्ही नक्कीच बघू शकता. तर हे अशा प्रकारे ॲड वगैरे केल्यानंतर इथे मालकाचं नाव वगैरे टाकून घेतलेले, जे की हिंद फॉन्टचाच यूज करून टाकलेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही. तुमचं फोटो वगैरे तुम्ही डायरेक्ट इथे चेंज करू शकता, इन्स्टंट चेंज होऊन जाईल. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण इथे ही अशी क्राउन PNG टाकलेली आहे आणि त्याला देखील आपण स्ट्रोक इफेक्ट आणि त्याचबरोबर त्याला ग्रेडियंट अप्लाय केलेले आहे, जे आपण खाली आपल्या जे बैलाच्या नावातला आपण यूज केलेले आहे. अशा प्रकारे रायफल हा फॉन्ट टाकलेला आहे आणि हा फॉन्ट तुम्हाला नक्कीच मित्रांनो आपल्या चॅनलवरती मागच्याच जस्ट काही व्हिडिओमध्ये आपल्याला तुम्हाला हा फॉन्ट मी दिलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे. त्याचबरोबर आता हा नाव टाकल्यानंतर मी इथे हा एक क्लिप आर्ट फॉन्ट आहे, हा देखील मी इथे ॲड त्याच्या माध्यमातून इथे मी हे टेक्स्ट किंवा शेप म्हणू शकता, पण हे इथे मी ॲड केलेले आहे. म्हणजे इथे तुम्हाला डायरेक्ट तुम्ही चेंज करू शकता. कोणतेही लेटर जरी टाकला तर ते टाकतो. इकडे तुम्हाला पाहायला भेटते कशा प्रकारे पुढे ॲड झालेले. तर हे अशा प्रकारे मी सेट केल्यानंतर इथे हिंद केसरी, पंचम महाराष्ट्र केसरी अशा प्रकारे देखील टेक्स्ट टाकला आणि फायनल म्हणजे तो आपला हा लोगो इथे मी ॲड केलेला आहे. आणि हे अशा प्रकारे आपली PLP फाईल ही पूर्ण तयार झालेली. ही डिझाईन कशी वाटते, आजचा पासवर्ड, शेवटचा पासवर्ड तिसरा तो म्हणजे 26. हे अशा प्रकारे ही आपली PLP फाईल तुम्हाला पाहायला भेटते. क्वालिटी असे हे तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही देखील नक्कीच सांगा, कमेंट करून सांगा. मैदान अगदी 2 दिवसांवर आलेलं आहे, त्यामुळं कोणतंही टार्गेट न देता मी डायरेक्ट तुम्हाला डाउनलोड लिंक हे दिलेली आहे. पासवर्ड 3 स्टेपमध्ये व्हिडिओ सांगितलेला आहे, मी बोलून सांगितलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ऐका, पासवर्ड मिळवा आणि ही PLP फाईल डाउनलोड करून तुम्ही तुमच्या बैलांचं किंवा ऑर्डर वगैरे असेल तर तुम्ही नक्कीच डिझाईन बनवू शकता. तर धन्यवाद. हे कशी झाली नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहायला आवडतील हे देखील नक्कीच कमेंट करून सांगा.